नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक हेल्दी असे मायाळूच्या पानाचे फुनके किंवा मायाळूच्या पाल्याच्या मुठ्यांची रेसिपी। हे मायाळूचे पानं खूप पौष्टिक असतात, खूप हेल्दी असतात, पण बाजारामध्ये विकत मिळत नाही कारण ही एक रानभाजी आहे। गावाकडे शेताच्या कुंपणावर, घराच्या कुंपणावर हा वावडिंगाचा किंवा मायाळूचा वेल लावलेला असतो आणि त्यापासून 3 ते 4 प्रकारे भाज्या बनवतात। मायाळूला आयुर्वेदिक गुणधर्म देखील भरपूर आहे। पोटाच्या सर्व विकारांवर अगदी कार्बन इलाज हे मायाळूचे पानं असतात। तुम्हाला जर कृमींचा त्रास असेल तरी देखील ह्या मायाळूच्या पानाचा उपयोग आहारामध्ये जरूर असावा। आज आपण ह्यातील पहिला प्रकार फुनके बघूयात। मायाळूचे फुनके बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 मूठ भरून ही मायाळूची पानं। बघा, अशी छान मोठी, काही छोटी अशी ही मायाळूची पानं असतात। तुम्ही जर बघितलं तर अगदी अशी जाड जाड ही पानं आहे आणि खूप अगदी सॉफ्ट अशी पानं आहे। ही 2 मूठ पानं मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता ही मी बारीक चिरून घेते। हे बघा, मायाळूची पानं अशी छान मी बारीक चिरून घेतली। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 कप चवळीची डाळ। ही चवळीची डाळ मी पाण्यामध्ये साधारण 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवली होती। भिजवल्यामुळे ही जरा जास्त वाटते आहे। हे चवळीच्या डाळीचे फुनके किंवा मुठे चवीला तर अप्रतिम होतातच, पण हे अगदी हलके पोकळ असे होतात। आमच्याकडे हे चवळीच्याच डाळीचे फुनके बनवतात, पण बऱ्याच ठिकाणी तुरीच्या डाळीचे, मिश्र डाळीचे, हरभरा डाळ आणि तूर डाळ मिक्स असे देखील फुनके बनवतात। मी आज पूर्ण ही चवळीचीच डाळ घेणार आहे। आता आपण यातील पाणी पूर्णपणे निथळवून घेऊया। चवळीच्या डाळीतील पाणी मी पूर्णपणे निथळवून घेतलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या घेऊया। 1 टीस्पून जिरे, चवीनुसार हिरवी मिरची घेऊ। थोडे झणझणीत हे मुठे खूप छान लागतात। आता निथळवून घेतलेली ही चवळीची डाळ घालू। आवश्यकता असल्यास थोडंसं पाणी घालून ही डाळ छान बारीक अशी वाटून घेऊ। हे बघा, ही डाळ किती छान बारीक वाटून झाली। आता पसरट एखाद्या भांड्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊ। आता या डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालूया, हळद, आणि ही डाळ आता आपण जरा छान फेटून घेऊ। 5 मिनिटांसाठी अशी मस्त फेटून घ्या, म्हणजे मुठे छान हलके होतात। फुनके, मुठे हा खानदेश आणि वराडातील अतिशय पारंपरिक असा खाद्यप्रकार आहे। कढी, फुनके आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी किंवा पोळी खूप मस्त कॉम्बिनेशन वाटतं। हे बघा, हे छान फेटून झालं। आता यामध्ये मायाळूची पानं घालूया। 2 मध्यम आकाराचे कांदे, फुनक्यांमध्ये कांदा भरपूर घाला म्हणजे खूप मस्त अप्रतिम होतात। कोथिंबीर पण घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ। तुम्ही कशा प्रकारे मायाळूची भाजी बनवतात हे मला कमेंट करून सांगा। हलक्या हलक्या हाताने आता आपण हे मिक्स करूया। बघा, हे छान मिक्स झालं। एखाद्या चाळणीला किंवा स्टीमरच्या प्लेटला थोडं तेल लावून घेऊया। आणि हे जे फुनके आहे किंवा मुठे आहे हे आपल्याला तुम्हाला आवडतील त्या आकारात लांब किंवा गोल असे ठेवायचे आहे। थोडे दूर दूर ठेवा, म्हणजे वाफवल्यानंतर हे छान फुगतात।
बघा या प्रकारे आता हे फुनके मी करून घेतले आहे। इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। ह्या पाण्यावर आता आपल्याला हे फुनके ठेवायचे आहे। झाकण ठेवू आणि बरोबर 15 मिनिटांसाठी मोठ्या ते मध्यम आचेवर फुनके आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। फुनके वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण कढी करून घेऊ। कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 लिटर ताक, दही घुसळून ताजं असं ताक मी तयार केलं आहे। आज मी तुम्हाला अस्सल वराडी पद्धतीची कढी दाखवणार आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घालूया। 1 हिरवी मिरची, एक छोटंसं नागवेलीचं पान घालायचं आहे। ह्या नागवेलीच्या पानामुळे कढीची चव अगदी अप्रतिम येते। छोटंसं दगड फूल घालायचं आहे। साधारण 2.5 टेबलस्पून बेसन घालणार आहे। कढी तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्टसर हवी त्यानुसार बेसन घाला। आता मिक्सरला आपण ह्याचं छान वाटण वाटून घेऊ। हे बघा हे किती छान बारीक मी वाटून घेतलं। आता यामध्ये थोडं ताक घालूया आणि पुन्हा एक वेळा मिक्सरला हे वाटून घेऊ। कढीचं हे वाटण आता त्या ताकामध्ये घालूया। यामध्ये थोडं पाणी घालून ते देखील मी इथे घालते आहे। चवीनुसार मीठ घालूया। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। मध्ये 1 टीस्पून तूप घालूया। तुपाच्याच फोडणीची कढी अप्रतिम होते। आता आपण हे छान गरम करून घेऊ। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कढीला फोडणी घालताना ही कढई नेहमी करता छान तापलेली असावी, म्हणजे कढीची चव अप्रतिम येते। हे बघा हे तूप आता मस्त गरम झालं। आता यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया, जिरे, 2 लवंग ठेचून घालायचे आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि हे कढीचं मिश्रण घालू। कोथिंबीर घालूया। आता मोठ्या ते मध्यम आचेवर आपल्याला हे मस्त ढवळत राहायचं आहे। कढी जर एकसारखी ढवळली नाही तर ती फाटल्यासारखी होते। हे बघा या कढीला आता छान उकळी यायला सुरुवात झाली। आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि मंद आचेवर 8 ते 10 मिनिटांसाठी ही कढी आपण मस्त शिजवून घेऊ। बघा हे फुनके देखील किती मस्त वाफवून झाले। आता आपण चाकूच्या साहाय्याने एक वेळा हे चेक करू। चाकू अगदी स्वच्छ निघाला, म्हणजे फुनके आतपर्यंत वाफवले गेले। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा कढी देखील खूप मस्त उकळली, छान शिजली आहे। सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करूया। चला कढी मुठे तयार आहे। आता ताट वाढून घेतला आहे। ज्वारीची भाकरी, कढी, पातीचा कांदा, डिंगऱ्या, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि आता हे फुनके आपल्याला घ्यायचे आहे। गरमागरम फुनका असा हातानेच आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे। यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे। गरमागरम कढी आणि फुनक्यांचा मेनू तयार आहे। सर्वजण या जेवायला। तुम्हाला आवडत असेल तर भाकरी सोबत असाच फुनका खा आणि कढी सोबतीला प्या।
किंवा या फुनक्यामध्येच कढी मिक्स करून त्यासोबत भाकरी खा, अप्रतिम लागते। कुठल्याही पद्धतीने खाऊन बघा, मस्त अशी रेसिपी आहे। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।